BTCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 16वा. राधे कृष्ण. अध्याय 16व्यामध्ये इंद्राची अप्सरा स्मितविलासिनी हिला दुर्वास ऋषीने शाप दिला. ती पिशाच्य होऊन हिंडू लागली. याज्ञवल्क्याच्या मुलीने आपले पुण्य देऊन तिचा उद्धार केला. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. जय जय जी रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला, सगुण स्वरूप मेघश्यामा, दीनबंधू आत्मरामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असो दे. आता एका श्रोतेजन मला महात्म्य कथानुसंधान संवाद लक्ष्मी नारायण पुण्य पावन कथा आहे. मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला. तोची श्लोकार्थ पाहिजे परिसिला, भावार्थ भला असो द्या. श्लोक. श्री रुवाच, भगवन देव देवेश, भक्तानुग्रह कारक, आश्चर्यकारी कथित आख्यानम पुरुषोत्तम मासे मलिमलोंचे स्नानव्रतस्य फलमीदृशं विशेषेण पुनर्ब्रूहि स्नानस्य फलमीश्वर. टीका. शिराब्दीजा वदे तेव्हा एकीजे देवादिदेवा अभिनव कथेचा ठेवा, परिसिलाजी स्वामिया परिस्नान आणि जप, महिमावर्णी लांबूप तरी स्नान केली आणि निष्पाप, पूर्वी कवन झालासे कवन स्नानाचे तप, कवन पुण्य जपला जप, ये विषयी होऊन सकृप निवेदावे स्वामिया. मग बोले शेषशयन एक प्रिय प्रिय वचन, जे आकर्णिता जाण तो एक शाळन महापाप. श्लोक. श्रीकृष्ण उवाच, शृणु सुंदरी वक्ष्यामि मलिमुञ्च कृतस्य स्नानस्य फलमृत्यक्रम पापपञ्जरभेदकं यमलोकं न पश्यन्त स्नातामासी मलिमुञ्चे सर्वकार्याणि सिद्ध्यत परिपूर्ण मनोरथा. टीका. स्नान दान जप होम चालविता नेमानेम, तरी पायवंदी यम देती क्षेम रोग सर्व, सर्वारिष्टते शमती संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पुरती उद्धरागती तो पावे, सर्व तीर्थी केलिया स्नान त्या ते घडे त्याची पुण्य, यदर्थी संशय नसे जाण सत्य जाण शुभानने. कुरुक्षेत्राती गया श्राद्ध कोटी गोदाने प्रसिद्ध, पुनरश्च एकविध घडले जरी प्राण्या, तरी समता नाही जाण मलमासी केलिया स्नान, परिभावार्थ परिपूर्ण धरी संपूर्ण मासवरी, सहस्र विप्रा इच्छित भोजन तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण नेम जान मासवरी, जन्मदारभ्यचे पाप केले जाणून नेणून जे का घडले ते सर्व नासे एकची वेळे, जरी घडले स्नान एक याची विषयी इतिहास परम, एके होनी उत्तमोत्तम श्रवण केलिया सुगम उपरती तात्कालिके. इंद्रलोकीची अप्सरा कामिनी नामतीयेचे स्मृतिविलासिनी, त्याही माझी जी प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदा वसे परमप्रीती पात्रते धंदाते, स्वगुणे मोहिले हो तयाते, नृत्यगायिनी देखता त्या ते शंभरितेन सोडी, स्वरूप परम लावण्य पाहता होय पतन, कंठजीचा कोकिळे समान, एकता सुरगण भुलती, असोती देवलोकीची अप्सरा, स्वरूप वर्णिता अपरंपरा, तुच्छ जे पुढे इतर दारा इतर सुंदरा त्या किती, चतुर्दश लोकपाठ प्रातिता परितेथेन जायची तत्वता, ऐसी हे लावण्यलता पुढे वृत्तांता परिसिजे. एकदा वनविहारार्थ सखिया घेऊन त्वरित निघती झाली क्रीडनार्थ, लक्ष्मी पंथ कुरुक्षेत्री तो पुरुषोत्तम मास, हे तो नैने विशेष उद्देश, सहज पातली त्या स्थानास समुदायास ते काळी, 5 जण अंध बोले जेती, एका ते कोणती नेत्र असूनी अंध होती, एका प्रचिती त्याची, एक तो विषांत जाण, दुजा तो द्रव्यांत पूर्ण, मंदिरांत तोची तिसरा जाण, बळांध तोची चौथा पै, 5वा तो दुर्जन पाहे तो गर्भांतची होय, त्या ते उपमाच नाहीस आहे. ऐसे हे 5 अंध जाणीजे इतक्याचे वेगळे प्रकार, ते किंचित परिसवू साचार, विषयांत झाला जो नर, एका प्रकार त्याचा चित्तिका उद्भवता, मग तो ओळखीन धरी तत्वता, त्याशी धक्का देऊन जाता देहावरता तो नये, तैसाची मदिरा प्राशिला, नेत्र असताची अंध झाला, श्रीमुखेरे जरी जड ताडिला, परी ओळखीला न पुरे. आता तिसरा तो धनांध, द्रव्यमध्ये उन्माद, स्वकीय येता सन्निध, ओळखीन पुसे तयाते, एकदा तयाचा कोणी आप्त, दरिद्रे गांजेला बहुत, जो जरी भेटाव्या येत, त्या ते पुसत तुम्ही कोण. आता बलोन्मत्त असती, गजा ऐसे सदा डुल्लती, त्यांचे शेजारी हो येती जाती, तरी ते न पाहते तयाते, 5वा अंध तो दुर्जन, सदा दोषी यांचे चित्ती अकल्याण, घात प्रयुक्त ज्याचे मन, म्हणून जाण अंध तो, म्हणून या 5 अंध श्रोत्या ते केले विशद, पुढे एकेचे संवाद त्या देवांगणे जा. ऐसे ते विषयांध पाही, सखिया समवेत पातली ठाई, पर्व काळ धर्म नेणे काही, जळप्रवाही स्वइच्छागमे, संपूर्ण जळक्रीडा करून केले परिधान, तीरा समीप येऊन केले अवलोकन चहुदिशे, तो एकाएकी नयनी कुंजवना, ऐसे ते क्षणी वन देखती झाली, देखोनी मने संतोषे, नाना परिपुष्प याती, सुवाशी सुभषती, द्राक्षे फळभारे डोलती, चंपक सेवती, ठाई ठाई जाई जुई आणि मालती, बकुळ पुन्हा गरजती, मंदार गुलाब केतकी, कर्दळी डोलती फळभारे, ऐसे अनुपम्य ते बन, छाया सुशील सघन,
पाहता आनंदली कामेन तोषले मनस्थितीचे. मग सुवासिक पुष्पे तोडूनी माळा करीते चतुर कामिनी स्वकरे छदिता ते क्षणी कमलोद्भव मनी दाटला. मग सकळ सखिया ते बोले जरी असता ये वेळे तरी नाना परी सुवास सुमन करीतसे ती वरिष्ठा तब तिचे फिरले अदृष्टा पातला श्रेष्ठ. दुर्वास मुनी सवे शिष्य मेळा अपार लक्ष्मी सरोवर तीर मध्यान्नी आला दिनकर म्हणून समग्र उतरले. कोणी स्नानात आदरिले कोणी बहर दिशेने गेले कोणी स्वकर्मी गुंतले एकले देखिले दुर्वासा. तव हे देवांगना वहिली करी होती पुष्पमाळा तेची घातली ऋषीचे गळा. ऐसे देखता ते वेळा ऋषी आला कोपाते म्हणे नष्टे पापिष्टे पाही हे तो अकर्म केले काही हे तो आम्हा योग्य नाही आता घेई शापाते कंठी घातली माळा तो केवळा तू तव मधांध अबळा पिशाच तत्काळ होई का. ऐसे एकदा शापवचने एरी कंपित दीन वदन काम मद गेला उतरून करुणावचन बोलत असे श्लोक. उवाच तिने या वाचा कृतमेत क्षमस्व मे अजनंत कृतमेदम कृष्वा गृह मयी टीका. ऐसे स्वामी ऋषीराया अज्ञानत्वे घडे क्रिया ते क्षमा की जे स्वामी म्हणून या पाया लागत असे चरण सोडी सर्वता चरणावर ठेविला माता कृपळवा ऋषीनाथ शापवया निवारी हे ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तत्काळ म्हणे माझे वाक्य सत्य केवळ नव्हे अबळे सर्वथा परिचतुर्युग प्रमाण सहस्र वेळ होय गणन तो वरी पिशातुक पावन उपरी स्वस्थान पावशी पहा तरी अन्याय की तुका पर्वता प्राय दंड तये झाला या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला भिवून त्याला वंदावे. ब्राह्मण असो कैसा तरी चहुवर्णींचा अधिकारी मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावे. असो उशाप पावनी सुंदरी ऋषी निघून गेले ते अवसरी तत्काळ पिशाच्या ते नारी पावली निर्धारी ऋषी शापे. दुर्घटवना माझारी कंटक वृक्ष परोपरी उदक न मिळे निर्धारी हिंडे सुंदरी पैतेथे आळे पिळे वृक्षाशी घेत श्वापदे नाठवे जीव घात सदा तळमळे शुदित ऐसे लोटत बहुकाळ तव अकस्मात एके काळी याज्ञवल्क्येची कन्या सुमिळी कांची तपस्विनी नामे पाळी सखिया मिळी पातलीसे तव तो मलमास विशेष लक्ष्मी तीर्थयात्रा प्रदोष चालेलीशी कुरुक्षेत्रास भेटी अनायासे पै झाली एरी जाऊन लवला ह्या धरती झाली तिचे पाया म्हणे तपस्विनी माया परिसे सये वृत्तांतू. मग मुळापासून वृत्तांत समग्र कथेला तिये समाचार शाप भय परम दुस्तर कर्म घोर सुटेना माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी मुक्त करी शाप भयापासूनी ऐसे मधुर वचने करुनी ऋषी कुमारी प्राथिली नम्र वचने कार्यसिद्धी नम्र वचने साधे नवनिधी ते अपाय न पावे कधी क्रूर वचनी अनर्थपै ज्याची वाणी मधुर असे त्याचे कार्य कधीच न नासे जो सदा क्रूर बोलत असे कल्पांती नशे यशतया. असो तैसे नव्हे याज्ञवल्की चतुर्भामिनी परमनिकी पिशाचनीचे बोल ऐकुनिकी हृदय विवेकी अनुसरली. मग बोले ऋषी कन्यका की पिता माझी याज्ञवल्की देखा त्याने माते निवेदिले व्रत एका अधिक मास निर्धारे पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जातसो सागर संगमास तेथे करून स्नान दानास तप विशेष जाणूनी मास मात्र करून स्नान नक्त भोजन मौन्य धरून त्याही वरी दीपदान जाण वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी कदाचित मुक्त होशी शरीरी पिशाचत्व जाऊन निर्धारी स्वपदी जाशील तू ऐकून तेचे वचन एरी बोलत असे दिनवदन माझा देह पिशाच जाण केवी स्नान दान घडे पै तरी माऊली तू माझी माता मी तव तुझी धर्म दुहिता इतका उपकार करी आता देह व्यथा निवारी हे काही पुण्य तुवा आपुले मदर्पण जरी माये केले तरी कोटी गुणे आगळे पुण्य घडे जाणीजे परोपकार ऐसे पुण्य दुजे नसे जी सखे जाण या लागी माये कृपा करून करी कृपादान एवढे तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण तरी मी उद्धार गती पावेन स्थान पावन आपले चतुर्युग केधवा जाती तोवरी भोगू पिशाच गती या लागी परिसे विनंती लागे पुढती पायाते एरी ऐकून करुणा वचन कृपेने द्रवले अंतकरण ते अवश्य म्हणून दिदले भाषदान त्रिवाचा म्हणे मी परतो येई तो बुरी पाही तू येथेची राही ये ठाई चिंता न करी हृदयी काही मासांती लवलाही येतसे ऐसे वधुनी ऋषी अबळा घेऊन सखियांचा मेळा सत्वर पावली सागर संगमाला करी सोहळा मग मन इच्छा स्नानदानादी यथाविधी माघ मास अवघे साधी पूर्ण करून व्रतविधी ब्राह्मण विधी परिपूर्ण ऐसे करून पुण्यक्रिया परतून आली तया ठाया तव ती पिशाची ऊर्ध्व दृष्टी करून या निरखितसे मार्गाते तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखून आनंदली वेल्हाळा धावून धरी चरण कमळा केला आपला साच बोला. मग ते ऋषी कन्या पाही करी उदक घेतले लोलाही एके दिनीचे पुण्य पाही उदक करी घातलेसे पुण्य तय घडताच हस्तकी तत्काळ देह झाली निकी पूर्ववत पुण्यलोकी अप्सरा देह पावली मुखे करून जे जे कार्य करती झाली नमस्कार म्हणे माये उपकार थोर केला माते मजवरी ऐसे वधुनी ते अवसरी स्वधामा पावली ते नारी एवढी पिशाची निर्धारी उद्धार गती पावली म्हणून मल मासाचे महिमानस्वयी कथेचे जनार्दन या लागी श्रोत सज्जन की जे स्नानदानी यथाविधी आपले स्वकुळीचे वंशी कवन पावले पिशाचत्वाशी अथवा
पूर्वीचे वंशवंशी हेतू नेनवे आपणाशी किंवा आपण स्वदेहाशी प्राप्त होऊन कवन ठायाशी हेतू नेनवे आपणाशी म्हणून व्रताशी आचरावे. म्हणाल काय होते ये दाने जरी न म्हणा ऐसे वचने येथे लक्ष्मी नारायण संवाद जाणं तरी अप्रमाण कवन म्हणे. परिभावार्थ पाहिजे निका म्हणजे प्राप्ती तत्काळ देखा या लागी करू विवेका आचरणिका व्रत भाऊ पुरुषोत्तम मासा ऐसा दुजा मास नाही नाही हो निशेष साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाना निशेष भाविक हो. जैसा पर्वता माझी मेरू थोर ग्रहण गणी भानु अपार गंगे माझी सरस्वती अपार बोले श्रीवर आदरे नक्षत्रां माझी जैसा चंद्रमा चतुष्पादा माझी दक्कामधेनु उत्तमा तैसा माघा मासा माझी पुरुषोत्तमा द्विपाद ब्राह्मण हा असे म्हणून अति आदरे करून अगत्य की जे स्नानदान म्हणून बोले जनार्दन त्याचे कथन केले असे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित षोडशोध्याय गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु. राधे कृष्ण.